हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक नवीन चॅप्टर सुरुवात करणार आहोत, ऑसिलेशन्स किंवा ज्याला NCERT मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन हे नाव दिलेलं आहे. तर सिंपल हार्मोनिक मोशन ही ऑसिलेटरी मोशनचीच एक स्पेशल केस आहे आणि सिंपल हार्मोनिक मोशन सुरू करण्या अगोदर आपल्याला काही बेसिक टर्म्स माहिती करून घेणं आवश्यक आहे. तर अगोदर त्या माहिती करून घेऊ, जसं की पिरियॉडिक मोशन काय असतात, ऑसिलेटरी मोशन्स काय असतात, अगोदर आपण ही स्टडी करून घेऊ. ठीक आहे, तर सुरुवात करूयात आपण पिरियॉडिक मोशन वरून. सो पिरियॉडिक मोशन डेफिनेशन एकदम सिंपल आहे पिरियॉडिक मोशनची, जी आहे एनी मोशन दॅट रिपीट itself after regular interval of time is known as periodic motion. Any motion that repeat itself after regular interval of time, regular किंवा ज्याला आपण म्हणू शकतो फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम, then the motion is known as periodic motion. जी मोशन स्वतःला फिक्स इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा रिपीट करते त्या मोशनला आपण म्हणत असतो पिरियॉडिक मोशन. ठीक आहे, आणि ज्या टाइम इंटरवल नंतर ही मोशन स्वतःला रिपीट करते त्या टाइमला आपण म्हणत असतो पिरियॉडिक टाइम. ओके, नोट डाउन करूया. The time after which the motion is repeated, time after which the motion is repeated is known as time period. Time period ला जनरली आपण कॅपिटल टी इंडिकेट करत असतो. इंडिकेटेड बाय कॅपिटल टी. टाइम पिरियडचं जे युनिट आहे, ओके, जनरली आपण टाइम मेजर करत असतो सेकंड मध्ये, सो याचं पण युनिट आहे सेकंद. ओके, आणि डायमेन्शन्स आहे त्याच्या, डायमेन्शन्स आर L0, M0 आणि T. इथपर्यंत पुन्हा बघून एकदम. जी मोशन स्वतःला फिक्स इंटरवल नंतर रिपीट करते त्या मोशनला आपण म्हणत असतो पिरियॉडिक मोशन. ज्या वेळेनंतर ही मोशन रिपीट होत असते, द टाइम आफ्टर विच, ओके, द टाइम आफ्टर विच द मोशन इज रिपीटेड इज नोन ॲज टाइम पिरियड. ओके, म्हणजे सपोज एक मोशन आहे किंवा एक पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशन करू लागला. सपोज एक सर्कल आहे, ज्या सर्कलची रेडियस आहे r. इनिशियली आपला पार्टिकल या पॉइंटवर होता, पॉइंट ए वर, आणि हा पार्टिकल पॉइंट ए वरून निघून पुन्हा ए वर आला. ठीक आहे, आता अज्यूम करा की याला इथून इथपर्यंत यायला 5 सेकंदाचा वेळ लागतोय. ठीक, आणि ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. याचा अर्थ हा होतो की प्रत्येक 5 सेकंदानंतर हा पार्टिकल इथे जाणार, पॉइंट ए वर येणार. ठीक आहे, म्हणजेच ही मोशन प्रत्येक 5 सेकंदानंतर स्वतःला रिपीट होऊ लागली, म्हणून ही आहे पिरियॉडिक मोशन. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे पिरियॉडिक मोशनचे बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आणि आता ही जी मोशन आहे, ही मोशन या ठिकाणी बरोबर 5 सेकंदानंतर स्वतःला रिपीट करत आहे. ओके, तर 5 सेकंदानंतर ही मोशन रिपीट करू लागली तर हा 5 सेकंद हा झाला या मोशनचा टाइम पिरियड, कॅपिटल टी. सो इथपर्यंत आय थिंक तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की पिरियॉडिक मोशन ही काय असते. आता आपण जाणून घेऊया पिरियॉडिक मोशनचे अजून काही एक्झाम्पल्स. ओके, व्हिडिओला पॉज करून पुन्हा नोट डाऊन करून घ्या. आता आपण बघणार आहोत पिरियॉडिक मोशनचे एक्झाम्पल्स. सो एक्झाम्पल्स ऑफ पिरियॉडिक मोशन. एक्झाम्पल नंबर 1, मोशन ऑफ एनी प्लॅनेट अराउंड द सन. कोणताही प्लॅनेट सन भोवती रोटेट करतो त्यावेळेस त्याची मोशन ही पिरियॉडिक मोशन असते. ओके, फॉर एक्झाम्पल अर्थ ज्यावेळेस सन भोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रोटेट होते. सपोज हा एक इलिप्स आहे. ओके, हा झाला इलिप्सचा मायनर ऍक्सिस, हा झाला इलिप्सचा मेजर ऍक्सिस, हा झाला फोकस, आणि अजून करत या फोकसवर आपला सन आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी अर्थ आहे, इथे अर्थ. ठीक आहे,
आता प्रत्येक प्लॅनेट सनभोवती इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो, हे आपण केपलर्स लॉ मध्ये स्टडी केलेलंच आहे. तर ज्यावेळेस अर्थ या ठिकाणून निघेल आणि पुन्हा वापस या ठिकाणी येते त्यावेळेस अर्थला बरोबर 365 डेज एवढा वेळ लागत असतो. म्हणजे प्रत्येक 365 दिवसाच्या नंतर अर्थ ही या पॉईंटवर किंवा या पोझिशनवर येऊन पोहोचते आणि म्हणून ही मोशन झाली पिरियॉडिक मोशन. सो कोणताही प्लॅनेट असू द्या, कोणताही प्लॅनेट ज्यावेळेस तो सन भोवती रोटेट करतो त्यावेळेस त्याची मोशन ही पिरियॉडिक मोशन असते. हे होतं फर्स्ट एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल जे आहे पिरियॉडिक मोशनचं ते आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जस्ट आपण आताच बघितलं दुसरं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2 युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपल्याला माहिती आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल ज्यावेळेस सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो त्यावेळेस पार्टिकलचा स्पीड हा कॉन्स्टंट राहतो. ओके, नोट डाऊन, स्पीड कॉन्स्टंट राहतो, व्हेलॉसिटी पोझिशन टू पोझिशन चेंज होते. या ठिकाणी आपण स्पीड बघूया. तर बघू, फॉर एक्झाम्पल हे एक सर्कल आहे, या सर्कलची रेडियस आहे सपोज वन्स अगेन आपण रेडियस कन्सिडर करूया आर. ओके, आणि हे झालं सर्कलचं सेंटर. आपला पार्टिकल सध्या या ठिकाणी आहे पॉईंट ए वर. आता ज्यावेळेस पार्टिकल ओके, आपला पार्टिकल सध्या पोझिशन ए वर आहे, ठीक आहे, आणि या ठिकाणी पार्टिकलचा जो स्पीड आहे तो स्पीड आहे 5 मीटर पर सेकंद आणि हा स्पीड कॉन्स्टंट आहे. इट इज कॉन्स्टंट, हा स्पीड चेंज होणार नाही. म्हणजेच हे एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. सो ज्यावेळेस आपला पार्टिकल या ठिकाणून निघेल तर त्याला इथे येण्यासाठी पुन्हा या पॉईंटवर येण्यासाठी सपोज याला 5 सेकंदाचा वेळ लागला, ठीक आहे. तर या ठिकाणी याची जी मोशन आहे ही बरोबर 5 सेकंदानंतर रिपीट होत जाते. प्रत्येक 5 सेकंदाला याची जी पोझिशन आहे ए ही रिपीट होणार आहे. याचा अर्थ की प्रत्येक 5व्या सेकंदाला किंवा 5 सेकंद झाल्याच्या नंतर पार्टिकल हा ए पोझिशनवर येणार आहे, ठीक आहे. आणि यासाठी फिक्स टाइम इंटरवल लागतोय, म्हणून ही जी मोशन आहे ही आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर हे झाले सर्क्युलर मोशन. पिरियॉडिक मोशनचे 2 एक्झाम्पल्स. अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत पिरियॉडिक मोशनचे, जसं की ज्यावेळेस आपल्या घरामधला पंखा फिरतो त्या पंख्याचं ज्यावेळेस आपण एक फिक्स असा स्पीड करून ठेवतो त्यावेळेस त्या स्पीडवर पंखा कंटिन्युअसली फिरत राहतो, ठीक आहे. ती देखील एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे पिरियॉडिक मोशनचं एक्झाम्पल आहे, ठीक आहे. ओके, सो हे होतं पिरियॉडिक मोशन. आता पिरियॉडिक मोशनमध्ये टाइम पिरियड आपण बघितलं. आता एक इम्पॉर्टंट टर्म आपल्याला बघायची टाइम पिरियडच्या नंतर, ती म्हणजे फ्रिक्वेन्सी. Now we will discuss about frequency. Time period झाला, आता frequency. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन एकदम सिंपल आहे, ती म्हणजे नंबर ऑफ सायकल्स परफॉर्म पर unit time is known as frequency. Number of cycles performed per unit time is known as frequency. एका युनिट टाइम मध्ये पार्टिकल किती वेळेस रोटेट होतो किंवा किती सायकल्स कंप्लीट करतो त्याला आपण म्हणणार आहोत फ्रिक्वेन्सी. जनरली फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे, युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्ज, HZ. ओके, डायमेन्शन्स एकदम सोपे आहेत. डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी, डायमेन्शन अगोदर आपण फॉर्म्युला बघून घेऊया. फ्रिक्वेन्सी F is equals to, it is the reciprocal of time period. So तुम्ही असं म्हणू शकता की frequency is also defined as the reciprocal of time period is known as frequency. Okay, now आता dimensions, फ्रिक्वेन्सीच्या डायमेन्शन्स बघूयात. सो डायमेन्शन्स फ्रिक्वेन्सीच्या एकदम सिंपल आहेत. L0 M0 टाइम आहे पण तो अपॉन मध्ये आहे म्हणून टाइमची पॉवर होणार -1. सो फ्रिक्वेन्सी नोट डाउन करून घ्या, व्हिडिओ पॉज करून. सो फ्रिक्वेन्सी एकदम सिंपल आहे. नंबर ऑफ सायकल्स परफॉर्म पर युनिट टाइम इज नोन एज फ्रिक्वेन्सी. युनिट आहे सिंपल आहे हर्ट्ज. फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/T. फ्रिक्वेन्सीचा अजून एक सिम्बॉल आहे तो म्हणजे PM. ओके,
काही ठिकाणी एफ वापरलेला आहे, काही बुकमध्ये एन वापरलेला आहे. सो कन्फ्यूज व्हायचं नाही, एफ आणि एन दोन्ही फ्रिक्वेन्सीचे सिम्बॉल आहेत. त्यानंतर फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो नोन ॲज किंवा डिफाईन ॲज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सपोज एक ऑब्जेक्ट आहे जो पिरियडिक मोशन करू लागला आणि पिरियडिक मोशनमध्ये तुम्हाला त्या ऑब्जेक्टचा टाइम पिरियड माहीत आहे आणि फ्रिक्वेन्सी विचारली. तर सरळ सरळ टाइम पिरियडचा रेसिप्रोकल घ्या, तुम्हाला फ्रिक्वेन्सी भेटून जाणार आहे. ठीक आहे. डायमेन्शन्स हे सोपे आहेत, L0 M0 T चा पावर -1. ठीक आहे. चला आता एक एक्झाम्पल बघूया फ्रिक्वेन्सीचा. सपोज माझ्याकडे एक फॅन आहे. फॅन takes 0.25 seconds to complete one rotation. Find its frequency. एकदम सोपा एक्झाम्पल आहे. फक्त फ्रिक्वेन्सी काय, याचा कन्सेप्ट कसा आहे, याचा टाइम पिरियडचा फॉर्म्युलावरनं मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढून दाखवतो. ठीक आहे. सो एक फॅन आहे ज्याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी 0.25 सेकंद एवढा वेळ लागतोय. म्हणजे आपल्याला टाइम पिरियड दिला याचा 0.25 सेकंद आणि विचारला आहे ते म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1 अपॉन टाइम पिरियड. सो दॅट इज 1 अपॉन टाइम पिरियड इज 0.25. यालाच आपण असंही अरेंज करू शकतो 100 अपॉन 25. ठीक आहे. 100 अपॉन 25 इट मीन्स 4. सो याची जी फ्रिक्वेन्सी आहे, या फॅनची फ्रिक्वेन्सी ती आहे 4 हर्ट्ज. किंवा याला आपण असे म्हणू शकतो की हा जो फॅन आहे हा एका सेकंदामध्ये 4 रोटेशन्स कंप्लीट करतो. ठीक आहे. किंवा हा फॅन एका सेकंदामध्ये 4 सायकल्स परफॉर्म करतो. 4 सायकल्स, नंबर ऑफ सायकल्स परफॉर्म पर युनिट टाइम इज नोन एज फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी एका सेकंदामध्ये हा फॅन 4 रोटेशन्स कंप्लीट करणार आणि म्हणून 4 ही झाली त्याची फ्रिक्वेन्सी. सो आय होप की फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड मधलं रिलेशन तुमचं क्लिअर झालं असेल. ठीक आहे. या ठिकाणी आतापर्यंत आपण बघितलं पिरियडिक मोशन काय असते. पिरियडिक मोशनच्या नंतर आपण बघितलं टाइम पिरियड काय असतो. टाइम पिरियडच्या नंतर आपण बघितलं फ्रिक्वेन्सी. आता आपण बघणार आहोत ऑसिलेटरी मोशन्स. ओके. ऑसिलेशन्स तर आपण बघणार आहोत समोर. ऑसिलेशनमध्ये आपल्याला जास्त करून सिंपल हार्मोनिक मोशनवर भर द्यायचं. तर त्याच्या अगोदर आता ऑसिलेटरी मोशन काय असते ते बघूया. इथून पुढचा टॉपिक थोडा इम्पॉर्टंट आहे. सो व्यवस्थितपणे व्हिडिओमध्ये लक्ष द्या. सो स्टार्टिंग द ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे. ऑसिलेटरी मोशन सगळ्यात अगोदर समजून घ्या ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय. अशी पिरियडिक मोशन ज्या पिरियडिक मोशनमध्ये पार्टिकल एकतर टू फ्रो समोर मागे किंवा बॅक आणि फोर्थ असे मूव्ह करतो आपण त्याला असा मूव्ह करतो त्यावेळेस त्या मोशनला आपण म्हणत असतो ऑसिलेटरी मोशन. एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन असते. ठीक आहे. सो डेफिनेशन एकदम सिंपल आहे. द पिरियडिक मोशन in which particle moves to and fro is known as oscillatory motion. अशी मोशन ज्याच्यामध्ये पार्टिकल टू अँड फ्रो किंवा यालाच तुम्ही बॅक अँड फोर्थ देखील म्हणू शकता किंवा अप अँड डाऊन देखील म्हणू शकता. अशी पिरियडिक मोशन ज्यामध्ये पार्टिकल एकतर टू अँड फ्रो मूव्ह होतो, बॅक अँड फोर्थ मूव्ह होतो किंवा अप अँड डाऊन मूव्ह होतो, या मोशनला आपण म्हणत असतो ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशनचे आपण काही एक्झाम्पल्स बघून घेऊ. सो एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन. So very first example of oscillatory motion is a simple pendulum. Simple pendulum. Okay. Simple pendulum तुम्ही
तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल, एक मोठे घड्याळ असते, घड्याळाच्या खाली एक असं लंबक असतो, त्याला आपण सिंपल पेंडुलम म्हणत असतो. एक्झाम्पल बघूया. सपोज हा एक रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्टला मी एक दोरी बांधली आणि दोरीच्या दुसऱ्या टोकाला आपण एक स्टोन अटॅच केलेला आहे. ठीक आहे. आता मी या स्टोनला इकडून असं इथपर्यंत नेणार आणि सोडून देणार. जेव्हा मी या स्टोनला इथून सोडून देणार त्यावेळेस हा स्टोन एकदा इकडे येणार, एकदा इकडे येणार, एकदा इकडे येणार, एकदा इकडे जाणार, म्हणजे टू आणि फ्रो मोशन परफॉर्म करेल. आणि ही जी मोशन आहे या स्टोनची, या मोशनला आपण म्हणत असतो ऑसिलेटरी मोशन. एकदम सिंपल आहे ऑसिलेटरी मोशन. अशी पिरियडिक मोशन ज्यामध्ये पार्टिकल टू आणि फ्रो मूव्ह होतो त्याला आपण म्हणणार आहोत ऑसिलेटरी मोशन. एक्झाम्पल इज सिंपल पेंडुलम. ओके. एक दुसरं एक्झाम्पल बघूयात. सपोज हा एक रिजिड सपोर्ट आहे. ओके. या रिजिड सपोर्टला मी इथे एक स्प्रिंग अटॅच केलेली आहे आणि या स्प्रिंगला मी एक ब्लॉक अटॅच केला, ज्या ब्लॉकचं मास आहे सपोज m. m इज द मास ऑफ दिस ब्लॉक. ठीक आहे. स्प्रिंगचं एक टोक आपण रिजिड सपोर्टला अटॅच केलेलं आहे आणि स्प्रिंगचं दुसरं टोक आपण ह्या ब्लॉकला अटॅच केलेलं आहे आणि इनिशियली हा ब्लॉक रेस्टमध्ये आहे. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो असतो इक्विलिब्रियम पोझिशन. ज्या पोझिशनमध्ये ब्लॉकवरचे सगळेच्या सगळे फोर्सेसचा रिझल्टंट 0 होतो त्या पोझिशनला आपण म्हणतो असतो इक्विलिब्रियम पोझिशन. इनिशियली हा ब्लॉक या पोझिशनमध्ये, सो ही झाली याची इक्विलिब्रियम पोझिशन. याच पोझिशनला आपण म्हणत असतो मीन पोझिशन. ठीक आहे. दुसरं नाव आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज मीन पोझिशन. ठीक आहे. आता सपोज या ब्लॉकला मी पकडलं आणि इथून इथपर्यंत घेऊन आलो. ब्लॉक इज डिस्प्लेस थ्रू दिस डिस्टन्स. आता सपोज हा ब्लॉक मी इथे घेऊन आलो आणि इथे आल्यानंतर या ब्लॉकला मी इथून सोडून दिलं. ठीक आहे. आता जसं मी या ब्लॉकला इथून सोडून देणार हा ब्लॉक इकडे मूव्ह होणार. ठीक आहे. इकडे मूव्ह होता होता हा ब्लॉक हळूहळू इकडे येणार, इकडे येणार, इकडे येणार मीन पोझिशनपर्यंत. मीन पोझिशनलाही क्रॉस करून हा ब्लॉक इकडे चालला येणार आणि स्प्रिंगला इकडे कॉम्प्रेस करेल. म्हणजे बघा, इनिशियली आपण ब्लॉकला इकडे घेऊन गेलो, सोडून दिलं. जसं ब्लॉकला आपण इथे सोडून दिलं, ब्लॉक मेन पोझिशनकडे आला, मेन पोझिशनला क्रॉस करून ब्लॉक पुन्हा इकडे गेला, इकडे ब्लॉक आल्यानंतर स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, त्याच्यानंतर स्प्रिंग पुन्हा रिलॅक्स होणार, पुन्हा ब्लॉक इकडे जाणार आणि अशा प्रकारे या ब्लॉकची ही मोशन सुरूच राहणार. या मोशनला आपण म्हणतो टू अँड फ्रो मोशन. एकदा ब्लॉक समोर जाणार, एकदा ब्लॉक मागे येणार. सो ही देखील ऑसिलेटरी मोशन आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ज्या तुम्ही आता नोट डाऊन करून घ्या. जसं की ही झाली मेन पोझिशन. ज्यावेळेस ब्लॉक रेस्टमध्ये असेल, रेस्टमध्ये असल्यावर तो ज्या पोझिशनला असतो त्या पोझिशनला आपण म्हणणार आहोत मेन पोझिशन. मेन पोझिशन नंतर ज्यावेळेस ब्लॉकला आपण इकडे डिस्प्लेस केलं होतं, सो इकडे आणि इकडे असं तो मूव्ह होणार. सो मेन पोझिशन पासून डिस्प्लेस केल्यानंतर ज्या मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत आपण ब्लॉकला नेतो त्या मॅक्सिमम डिस्टन्सला आपण म्हणणार आहोत अँप्लिट्यूड ऑफ एसएच किंवा अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेटरी मोशन. या ऑसिलेटरी मोशनचा अँप्लिट्यूड. आणि ज्या मॅक्सिमम पोझिशन पर्यंत पॉइंट पर्यंत आपण घेऊन जाणार इथल्या पोझिशनला आपण म्हणणार आहोत एक्स्ट्रीम पोझिशन. ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन. जशी राईट हँड साईडला एक एक्स्ट्रीम पोझिशन असणार आहे तशीच लेफ्ट हँड साईडला पण एक एक्स्ट्रीम पोझिशन असणार आहे, लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. आणि या दोन एक्स्ट्रीम पोझिशनच्या मध्ये या ब्लॉकची ऑसिलेटरी मोशन ही कंटिन्युअसली सुरूच असते. ठीक. पुन्हा समजून घ्या. ही झाली मेन पोझिशन. मेन पोझिशन पासून ज्यावेळेस आपण ब्लॉकला डिस्प्लेस करूयात, सो ज्या मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत किंवा ज्या पोझिशन पर्यंत आपण त्याला मूव्ह करणार त्याला म्हणणार आपण एक्स्ट्रीम पोझिशन. इथनं ब्लॉक सोडून दिला, ब्लॉक इकडे वापस येणार, मेन पोझिशनला क्रॉस करून लेफ्ट एक्स्ट्रीमकडे जाणार आणि अशा प्रकारे ब्लॉक इकडे ऑसिलेट हा करत राहणार आहे या मेन पोझिशनच्या भोवती. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण बघितलं इम्पॉर्टंट ना. आता ऑसिलेटरी मोशनला थोडं डिटेलमध्ये आपण स्टडी करूयात. चला अजून काही एक्झाम्पल्स बघूयात ऑसिलेटरी मोशनचे.
So some more examples of oscillatory motions are, example is needle of swing machine. ओके, स्विंग मशीनची जी नीडल असते ही नीडलची याची जी मोशन ही असते ऑसिलेटरी मोशन. ओके, बेसिकली या नीडलची मोशन ही अप अँड डाऊन होत असते. ठीक आहे, सो अप अँड डाऊन ही देखील एक प्रकारची ऑसिलेटरी मोशन असते आणि ही पिरियडिक मोशन असते. ठीक आहे, सो हे एक्झाम्पल होतं ऑसिलेटरी मोशनचं. एक इम्पॉर्टंट पॉइंट इथे नोट डाऊन करून ठेवा. Every oscillatory motion is confined within two limits. Every oscillatory motion is confined within two limits known as extreme position. एक्स्ट्रीम पोझिशन. जेव्हा एक ऑसिलेटरी मोशन ही परफॉर्म होत असते त्यावेळेस ऑसिलेटरी मोशन हे एका लिमिटमध्ये होत असते. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण आता ब्लॉकचं एक्झाम्पल पाहिलं, याच्यामध्ये सपोज ब्लॉक इनिशियली या पोझिशनवर होता, याला आपण कन्सिडर केलं होतं मेन पोझिशन. ही होती या ब्लॉकची एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे जास्तीत जास्त आपला ब्लॉक या साईडला इथपर्यंत जाऊ शकतो. आपला ब्लॉक एक्स्ट्रीम पोझिशनला क्रॉस करून समोर जाऊ शकणार नाही. आणि लेफ्ट हँड साईडला देखील एक एक्स्ट्रीम पोझिशन होती. ओके, सो एक्स्ट्रीम पोझिशन आणि मेन पोझिशन. तर ज्यावेळेस आपण ब्लॉकला मेन पोझिशन पासून डिस्प्लेस करतो त्यावेळेस तो असं इथे ऑसिलेट होणार आहे. ठीक आहे, आता हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज कन्फाइन्ड विदिन टू लिमिट नोन ॲज एक्स्ट्रीम पोझिशन. ज्यावेळेस हा ब्लॉक किंवा कोणताही ऑब्जेक्ट इथनं ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करेल त्यावेळेस हा या दोन लिमिटच्या बाहेर जाऊ शकत नाही किंवा या दोन पोझिशनला क्रॉस करून बाहेर जाऊ शकत नाही. ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी दिलं आहे की एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज कन्फाइन्ड विदिन टू लिमिट अँड दीज आर दीज टू लिमिट. ओके, सो ही स्टेटमेंट इम्पॉर्टंट. सो आतापर्यंत आपण बघितलं की पिरियडिक मोशन्स काय असतात, ऑसिलेटरी मोशन्स काय असतात. सो ते रिवाइज करून घेऊयात. पिरियडिक मोशन, तर जी मोशन स्वतःला इक्वल इंटरवल नंतर फिक्स इंटरवल नंतर रिपीट करते त्या मोशनला आपण पिरियडिक मोशन म्हणत असतो. आणि अशी पिरियडिक मोशन ज्यामध्ये पार्टिकल एकतर टू अँड फ्रो मोशन करेल, अप अँड डाऊन मोशन करेल किंवा बॅक अँड फोर्थ मोशन करतो त्या मोशनला आपण म्हणत असतो ऑसिलेटरी मोशन. ओके, आता एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे नोट डाऊन करण्यासारखा, तो म्हणजे हा की इम्पॉर्टंट नोट डाऊन करून घ्या सगळं. एव्हरी oscillatory motion is periodic. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन असते. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक मोशन, but every periodic motion is not oscillatory motion. थोड़ा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, समजून सांगतो. ओके, जर पुन्हा स्टेटमेंट बघा. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक मोशन. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक असते. ओके, बट एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी मोशन. चला एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगून देतो. आता हे तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक असते. आता यावर फोकस करा की एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी मोशन कसं ते समजून सांगतो. एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही देखील एक पिरियडिक मोशन आहे. ओके, ज्यामध्ये पार्टिकल फिक्स इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी स्वतःची पोझिशन हे रिपीट करत असतो. ठीक आहे, पण या ठिकाणी पार्टिकल सर्क्युलर पाथमध्ये फिरतो, टू आणि फ्रो अप अँड डाऊन असं मूव्ह होणार नाही. सो ही पिरियडिक मोशन आहे, ऑसिलेटरी मोशन नाही आहे. ठीक आहे, आणि म्हणून आपण या ठिकाणी स्टेटमेंट लिहिलं आहे की एव्हरी ऑसिलेटरी मोशन, प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक असते, बट प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरी मोशन नसते. ठीक आहे,
एक्झाम्पल आहे त्याचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही पिरियॉडिक आहे बट ऑसिलेटरी नाही आहे. एक ऑसिलेटरी मोशनचं एक्झाम्पल घेऊयात अजून. एक्झाम्पल ऑसिलेटरी मोशन. सपोज निडल आहे, needle of swing motion. needle of swing motion. आता स्विंग मशीनची नीडल, ओके, याची जी मोशन आहे ही पिरियॉडिक पण आहे, ऑसिलेटरी पण आहे. सो प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियॉडिक असते. जसे की याची ऑसिलेटरी मोशन ही देखील पिरियॉडिक आहे. याचा एक फिक्स टाइम इंटरवल असतो. दॅट्स वाय इट्स ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक बट एव्हरी पिरियॉडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी मोशन. ओके, सो आय थिंक हा पॉईंट क्लिअर झाला असेल. आता आपण वळूयात समोरच्या पॉईंटवर. ओके, सो नेक्स्ट पॉईंट. ऑसिलेशनच्या सिरीज मधलं आपलं हे फर्स्ट लेक्चर आहे. अजून असे खूप सारे लेक्चर्स तुम्हाला भेटतीलच. आज आपण फक्त ऑसिलेटरी मोशन, पिरियडिक मोशन काय असतं तेच बघणार आहोत. सिंपल हार्मोनिक मोशन आपण हे नेक्स्ट लेक्चरला समजूयात. ठीक आहे, सो आता डिस्कशन करूयात ऑसिलेटरी मोशन मध्ये एक फोर्सचं. अजून करा पुन्हा तेच एक्झाम्पल. इथे एक स्प्रिंग आपण अटॅच केली. या स्प्रिंगचं एक एंड आपण रिजिड सपोर्टला अटॅच केलेलं आहे आणि स्प्रिंगचं दुसरं एंड आपण एका ब्लॉकला अटॅच केलं, ज्या ब्लॉकचं मास सपोज m आहे. हा झाला एक ब्लॉक, ही झाली आपली स्प्रिंग आणि हा झाला आपला रिजिड सपोर्ट. ठीक आहे, ब्लॉक, स्प्रिंग, रिजिड सपोर्ट. स्प्रिंगचं एक टोक रिजिड सपोर्टला अटॅच केलेलं आहे, स्प्रिंगचं दुसरं टोक हे आपण या ब्लॉकला अटॅच केलेलं आहे. आता सपोज मी या ब्लॉकला इकडून असं पकडलं आणि याला मी इकडे घेऊन गेलो. ओके, या ब्लॉकला मी इकडे गेलो. ठीक आहे, ह्याचा अर्थ की आपण ब्लॉकला या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस केलेलं आहे. सो दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ब्लॉक. ठीक आहे, चला तुम्हाला शो करून दाखवतो. तीच डायग्राम आहे. ही स्प्रिंग जी की आता स्ट्रेच झालेली आहे इथपर्यंत. ठीक आहे, हाच तो ब्लॉक आहे ज्याला आपण इकडे ओढलं, पूर्ण ब्लॉक बनवला, इथपर्यंत आणलेला आहे. ठीक आहे, सो ही होती याची मेन पोझिशन. दिस इज मेन पोझिशन. आता या ब्लॉकला मी इथून इथपर्यंत स्ट्रेच केलं, सो याला आपण कन्सिडर करूयात एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे, आता एक्स्ट्रीम पोझिशन वरनं जसं मी या ब्लॉकला रिलीज करेल, हा ब्लॉक या डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल. ठीक आहे, आता आपल्याला माहिती की न्यूटन सेकंड लॉ नुसार जोपर्यंत फोर्स होत नाही किंवा आपण एखादा फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये येत नाही. ठीक आहे, सो ज्यावेळेस आपण या ऑब्जेक्टला, या ब्लॉकला इथून इकडे या डायरेक्शन मध्ये मूव्ह केलं होतं, त्याच वेळेस या स्प्रिंग मध्ये एक फोर्स तयार झाला होता जो या ब्लॉकला या डायरेक्शन मध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता. ठीक आहे, बघा डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला झालं. दिस इज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला झालं त्यावेळेस या ब्लॉकमध्ये, या स्प्रिंगमध्ये एक रिस्टोरिंग फोर्स तयार झाला, जो रिस्टोरिंग फोर्स या ब्लॉकला या डायरेक्शनमध्ये आणण्याचं काम करत होता. ठीक आहे, आणि म्हणून जेव्हा मी या ब्लॉकला इथून रिलीज करेल, रिलीज केल्याबरोबर या फोर्समुळे हा ब्लॉक इकडे येऊन जातो. ठीक आहे, आता हा ब्लॉक, हा जो फोर्स आहे, हा रिस्टोरिंग फोर्स या ब्लॉकला फक्त मेन पोझिशन पर्यंत आणण्याचं काम करत असतो. ठीक आहे, सो या फोर्समुळे हा ब्लॉक इथून इथपर्यंत येणार, बट इथे येऊन हा ब्लॉक थांबत नाही. हा ब्लॉक कंटिन्युअसली समोर चालला जातो. ठीक आहे, हे होतं इनर्शिया मोड. ठीक आहे, याला स्वतःचं काही ना काहीतरी मोमेंटम भेटलेलं आहे आणि या मोमेंटममुळे हा ब्लॉक इथून समोर क्रॉस होऊन इकडे चालला जातो, जसं की नेक्स्ट डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे आपण. आणि या ठिकाणी ही जी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग पूर्णपणे कॉम्प्रेस होऊन जाते. आता ब्लॉक आपला इथे आलेला आहे. सो ही होती मेन पोझिशन. सो मेन पोझिशन पासून ब्लॉक एवढ्या अंतरावर आलेला आहे, याचा अर्थ की याचं डिस्प्लेसमेंट आता सध्या या डायरेक्शन मध्ये झालेलं आहे. सो ज्यावेळेस या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये झालं, स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, पुन्हा याच्यामध्ये एक रिस्टोरिंग फोर्स तयार झाला, ज्या फोर्सची डायरेक्शन ही आहे. दोन्ही केस मध्ये बघा, ज्यावेळेस आपण ब्लॉकला इकडे डिस्प्लेस केलं होतं त्यावेळेस रिस्टोरिंग फोर्स हा मेन पोझिशनकडे होता. ज्यावेळेस आता ब्लॉक इकडे डिस्प्लेस झाला तरी देखील रिस्टोरिंग फोर्स हा मेन पोझिशनकडेच डायरेक्टेड आहे. सो ऑसिलेटरी मोशन मध्ये जनरल जे फोर्सचं इक्वेशन आहे, त्या फोर्सचं इक्वेशन काय, आता आपण ते बघूयात. So general equation of force in oscillatory motion.
equation of force in oscillatory motion. Okay, so generally force equation है F is equal to minus k x raised to the power n, where n is equals to 1, 3, 5, 7, 9 etc. n is an odd number. n या ठिकाणी हा एक ऑड नंबर आहे. x म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण x ने इंडिकेट करत असतो. ठीक आहे. सो जनरल फोर्सचं इक्वेशन आहे F इज इक्वल्स टू मायनस के एक्स रेज टू द पॉवर n, वेअर हा मायनस इंडिकेट करतो की जनरली फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही नेहमी अपोजिट असते. जसं आपण अगोदरच्या केसमध्ये बघितलं होतं, ज्यावेळेस आपण ब्लॉकला या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेस केलं होतं त्यावेळेस फोर्स या डायरेक्शनमध्ये लागला होता, आणि ज्यावेळेस आपण ब्लॉकला या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेस केलं त्यावेळेस फोर्स हा या डायरेक्शनमध्ये लागतो. सो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे जनरली अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात, म्हणून ते हा मायनस इंडिकेट केलेला आहे. ठीक आहे ना. सपोज जर आपण n ची व्हॅल्यू कन्सिडर केली सपोज 3, सो फोर्सचं इक्वेशन होणार F इज इक्वल टू मायनस के एक्स चा पॉवर 3. आता चेक करूया की खरंच फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपोजिट असते का. तर चला आपण x ची पॉवर कन्सिडर केली +3. ठीक आहे ना. आता सपोज जर मी पार्टिकलला पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस केलेलं आहे, म्हणजे राईट हँड साईडला मीन पोझिशन पासून राईट हँड साईडला. सपोज ही झाली आपली मीन पोझिशन, ही झाली आपली एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली आपली लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. आता या मीन पोझिशन पासून मी ब्लॉकला सपोज इकडे डिस्प्लेस केला टुवर्ड्स द पॉझिटिव्ह साइड, म्हणजे एक्स असेल आपला पॉझिटिव्ह. कोणत्याही पॉझिटिव्ह संख्येचा तुम्ही क्यूब करा तो पॉझिटिव्ह येणार आहे. सो इथे येणार F इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स चा पॉवर 3. सो या ठिकाणी ही जी टर्म असते ही टर्म येणार आहे पॉझिटिव्ह आणि फोर्स येऊन जातो आपला निगेटिव्ह. ठीक आहे. सो जर तुम्ही एखाद्या पार्टिकलला पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस केला, पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये, तर तुमचा जो फोर्स आहे हा फोर्स लागणार आहे निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये. म्हणजे जर तुम्ही पार्टिकलला इकडे डिस्प्लेस केलं तर फोर्स इकडे लागणार. सपोज जर तुम्ही पार्टिकलला निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जर डिस्प्लेस केलं, ओके, सपोज व्हॉट इफ एक्स इज निगेटिव्ह. आता मी जर पार्टिकलला इकडे डिस्प्लेस केलं, याचा अर्थ आता एक्स असेल आपलं निगेटिव्ह, म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आपलं निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह नाही, डिस्प्लेसमेंट हे मायनस डायरेक्शन मध्ये होतं, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे होणार. ठीक आहे. सो जर मी ब्लॉकला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे पुश केला, मूव्ह केलं, तर आपला रिस्ट्रेटिंग फोर्स हा बाय डिफॉल्ट या डायरेक्शन मध्ये लागू होतो, पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये लागेल. चेक करून घेऊया. सपोज जर मी डिस्प्लेसमेंटला एक्स निगेटिव्ह कन्सिडर केलं तर मायनस के एक्स चा पॉवर 3 हे आपलं इक्वेशन आहे. या ठिकाणी जर मी मायनस ठेवला तर मायनसचा क्यूब हा मायनस येणार, म्हणजे मायनस के आणि एक्स रेज टू द पॉवर 3 ही जी टर्म आहे ही टर्म येऊन जाते निगेटिव्ह. आता हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह दोन्ही होऊन जाणार पॉझिटिव्ह. सो फोर्स जो आहे तो आपला या ठिकाणी पॉझिटिव्ह होऊन जातो. म्हणजे जर मी पार्टिकलला निगेटिव्ह एक्स कडे मूव्ह केलं, निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये मूव्ह केलं, तर आपला जो फोर्स आहे हा फोर्स पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये लागून जातो. ठीक आहे. सो दिस इज द फोर्स किंवा इक्वेशन ऑफ फोर्स इन ऑसिलेटरी मोशन. आता या ठिकाणी हे जे फोर्सचे इक्वेशन आहे हे काही असू शकतं. जसं आपण या ठिकाणी x चा पॉवर 3 कन्सिडर केलेला आहे, तो किती असू शकतो. It may be x to power 1, it may be x to power 3, it may be x to power 7 or 9 or something. ठीक आहे, असे असू शकतो तो. F is equal to minus k, it may be x raised to power 1, it may be x to power 3, it may be x to power 5 or it may be x to power 7. हे सर्वच्या सर्व ऑसिलेटरी मोशनचेच एक्झाम्पल आहे. ओके. बट या सगळ्या मोशन मध्ये हे जे इक्वेशन आहे आपल्याला बघायला भेटतं की F इज इक्वल टू मायनस के एक्स रेज टू पॉवर 1, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशनचं. सिंपल हार्मोनिक मोशन ही ऑसिलेटरी मोशनची सगळ्यात सिंपल केस आहे, सगळ्यात सोपी केस, n चा पॉवर 1.
So f is equal to minus k x raised to power 1. This is the equation of simple harmonic motion. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. सिंपल हार्मोनिक मोशन हे आपण उद्या डिटेलमध्ये स्टडी करूयात. थँक्यू.